मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, शनिवारी कालाष्टमी आहे. या दिवशी म्हणजेच दुर्गा अष्टमी शनिवार रविवार 2 दिवशी आहे. तर आपल्याला या दिवशी दुर्गा अष्टमीची व्रतकथा ऐकायची आहे. तर दुर्गा अष्टमीची व्रतकथा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत. जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर आता आपण दुर्गा अष्टमीची व्रतकथा ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. दररोज पण ऐकली ही व्रतकथा तर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. दुर्गा अष्टमी ही खूप महत्त्वाची असते. मागच्या महिन्यात डिसेंबर महिन्यात मी दुर्गा अष्टमीला सिहोर होती. श्रद्धा आणि विश्वासाने आपण कुठलेही कार्य केले तर भगवंत आपल्यासोबतच राहतात. तर या दुर्गा अष्टमीला उज्जैन महाकालेश्वराला जाणार आहे. तरी पण जर आपण जसे काही छोटे मोठे देवाचे काही पण कार्य या पुराण ग्रंथ आपण श्रवण केले तर भगवान आपल्याला तीर्थयात्रा करण्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती करून देते. या आपण कथा पण श्रवण केल्या तरी पण आपल्याला कथा श्रवण केल्या म्हणजे कोणत्या तरी एका तीर्थाची 12 ज्योतिर्लिंग तीर्थांमधून एका ज्योतिर्लिंगाच्या तीर्थाची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते हे निश्चितच आहे. तर 12 ज्योतिर्लिंग कोणते कोणते आहेत? श्री सौराष्ट्र सोमनाथांचं, श्री शैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैनियम महाकाल, ओंकार ममलेश्वम, परलंबेदनाथंचं, डाकिनियम भीमशंकरम, सेतवंदेतु रामेश्वम, नागेश्वम, दारुकावने वाराणसी, विश्वेश्वम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदारम, कृष्णेश्वर शिवालये, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत नर सप्त जन्म कृतम पाप स्मरण विनयशती. 12 ज्योतिर्लिंग तीर्थामध्ये यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि हे आख्यान असं आहे सिमितिनीचं. तर सिमितिनीचे आख्यान ऐकणाऱ्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, सुख समृद्धी मिळते, धनाची प्राप्ती होते आणि कुठलीही गोष्ट आपली मनातली असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण होते. अशी हे सिमितिनीचे आख्यान आहे. अखंड सौभाग्यव्रतीचे आख्यान आहे. जे वैधव्य स्त्रिया असतील, विधवा स्त्रिया असतील, जर त्या हे आख्यान ऐकतील तर त्यांना प्रत्येक जन्मात अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. असे हे खूप महान पतिव्रतेचे आख्यान आहे. तर सर्वांनी मन लावून ऐकावे, श्रद्धेने ऐकावे. कमेंट्समध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. हे कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या, मनमोहना मदमत्स्यरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा, कर्पूर गौरा, विषाचे प्राशन केल्यामुळे त्याच्या अंगाला निळा निळा रंग आलाय अशा हे महेशा, दुष्ट आणि बलाढ्य राक्षसांचा नाश करणाऱ्या, त्रितापाचे हरण करणारा, सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही. जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा धरून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस. मग तुझ्याकडे त्यांचे खरेच ध्यान लागते. त्यामुळे ते आपाप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात. सोमवार, शिवरात्री आणि प्रदोष ही व्रते विधिवत करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत. शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐका. पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता. पूर्वीचा नल राजा किंवा सत्यवती हरिश्चंद्रा राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता. तो गो ब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता. तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता. शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे. भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता. तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरंगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता. शंकर आणि विष्णू असे दोघांचीही तो नेहमी भक्ती करीत असे. त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते पण कन्या मात्र नव्हती. मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले आणि त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली. ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते. कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसेच तिचे मुख गोल नयन मनोहर होते. विधात्याने त्रैलोक्यातले सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते. तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते. तिचे अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहे. ती खरोखरच 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल. हे त्याने सांगितलेले भविष्य हे ऐकून राजा मनामध्ये खूप खिन्न झाला, खूप खुशच झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील एवढे धन धान्य त्याला दिले, अलंकार दिले, उत्तम प्रकारची वस्त्रे दिली. मुलीचे बारसे
मोठ्या थाटामाटात साजरे केले. रूपाची सीमा या कन्यापाशी झाली म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले. म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले होते. सर्वत्र अतिशय आनंद चाललेला होता आणि एक पंडितांनी भविष्य सांगितलेले होते ते खरे आहे, पण सिमितीस तिच्या 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे, तो काही करून टळला पाहिजे असे सांगितले होते. पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातून खूपच खिन्न झाला होता. आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे, असे कुणीतरी व्रजाचा घात केला आहे असे अंगावर करीत आहे असे राजाला वाटत होते. आपल्या मुलीचे विधवा योग 7 वर्षातच ऐकलेले होते. 14 वर्षातच त्याला एकदम 14 वर्षाची सिमितिनी आणि तिला विधवा योग येणार आहे म्हणून तिचे वडील अतिशय खिन्न झाले आणि व्रजाचा घात होईल, अंगावर शारे येतील असे त्याला वाटले. पंडित पुढे म्हणाले, राजा, चिंतेचे काही कारण नाही. शंकराच्या कृपेने सौभाग्य वर्तन होईल याची खात्री बाळग. तू शंकराची भक्ती कर. मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही. राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले. हळूहळू दिवस जात होते. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती. 14 विद्या आणि 64 कला ती अतिशय निपुण झाली होती. आता सिमितिनी उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करून करून तिचा मेंदू फार शिनला होता. सिमितिनी आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत असे. तिच्या सर्व अंगाला असा काहीतरी सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुराच्या मागे शोध घेत पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनीच्या मागे धावत असत. वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती. तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे. नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असत. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असत. कमळे, हरणे आणि मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असत. लाल सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हलवणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसे. तिची सरळ नाशिका पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारीत असत. तिचे लाल चुटूक होठ पाहिल्यावर बिंबफळे लाजत असे आणि डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओवीत ठेवावे असे तिचे दात कमंडलूसारखे सुंदर होते आणि तिचे कमंडलूसारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा दळवणारा सुवास अतिशय छान. तिचा अंगाचा सुवास दरवळणारा 10 मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रभा ही तसे सर्वत्र पडत असे. तिच्यासारख्याच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत. तिच्याशी गप्पा मारत त्यांच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्या 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पूर्वी एका पंडिताने सांगितले आहे. ते ऐकल्यानंतर सिमितिनी मनातून घाबरली होती. म्हणून एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गहिवरल्या आवाजात सिमितिनी तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आले आहे. माझे सौभाग्याचे रक्षण कर. सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर. कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ ते तू मला सांग. मला 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले. ही दुर्गती टाळण्यासाठी मग मी आता काय करू तरी काय. मग तिला धीर देत मैत्री म्हणाली, मुली शांत हो, मी सांगते ते तू ऐक. तू सोमवारचे व्रत कर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तो कायम लक्षात ठेव. आणखी काय काय करायचे ते नीट ऐकून घे. रात्री शंकराची यथासांग पूजा करावी. गंध, अक्षदा, फुले, पंचामृत, नैवेद्य अशी षोडोपचाराने पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी ते व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल. सवाशन ब्राह्मणाचे मेवणे सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळा करू नकोस. तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर सोडू नकोस, फोडू नको. मैत्रिणीने सिमितिनीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितिनीने सोमवारचे व्रत केले. सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होत होती. नलराजाचा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबांप्रमाणे नलराजाच्या प्रमाणे चित्रगंध ही फार शूर पराक्रमी होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमितिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरला. सिमितिनी यती मैत्रिणीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरित होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाशन ब्राह्मण
ब्राह्मण ती जेवू घालीत असे. त्याने चांगले वस्त्र अलंकार देत असे. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे. यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापले होते. पूजा विधीत तो काहीही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. त्या शिवाला गंध वाहिला, अक्षदा फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे अखंड सौभाग्य होते. शिवापुढे धूप जळ झाला तर गंध सुवासिक होतं, अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावणाऱ्यांचा वंश वाढतो, त्याचे आयुष्य वाढते. शिवाला नैवेद्य दाखवला की त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते आणि शिवाला विडा ठेवला की चारी पुरुषार्थ मिळाल्यासारखे होते. मनोभावे जर शिवाला नमस्कार केला की चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घातली म्हणजे मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा निस्ता जप बी केला तरी बी त्याची सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. होम हवन जर केले संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. कीर्तन जर केले प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहून नाचतो आहे. शिवाचे ध्यान केले, कीर्तन केले तर ध्यान करणाऱ्यास महाज्ञानाची प्राप्ती होते. शिवाचे गुणगान ऐकले म्हणजे आधी व्याधी नष्ट होतात. शिवापुढे नित्य केले तर जन्म मरण्याचा फेरा चुकतो. शिवापुढे मंगल असा वाद्यघोष केला की कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला अलंकार जर वाहिले सर्व ठिकाणी जय मिळतो. ब्राह्मण भोजन घातले तर त्याला हवे असेल तेवढे धन प्राप्त होते. सिमी अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करीत होती. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले. एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितिनीने त्याला अर्पण केले. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू होता. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्र अब्ज सोन्याचा मोहरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या. वस्त्र अलंकार रत्ने किती दिले याची तर गणतीच करणे कठीण आहे. तसेच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा आणि नृत्यशाळा याही त्याने जावयाला आनंद म्हणून दिल्या. 4 दिवस 4 वर्गांचे सर्व लोक जेवायला बोलवून त्याने स्वादिष्ट यथेष्ट जेवण देऊन तृप्त केले आणि ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना. म्हणून त्यांनी त्यातील काही रस्त्यात टाकून दिले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्यांना दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव सुरू करू लागताच दारिद्र्याचा धुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्तिरूपी तृणंकार नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषध्य नगरीचे लोक सुद्धा वधू सिमितिनीला पाहून फारच खुश झाले होते. चंद्राचा 16 कला चिरून तिचे 32 दात बनवले आहेत काय, आता तिच्याकडे पाहणाऱ्यास प्रत्येकास भास होत होता. तिच्या श्वासोश्वासात सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमास देता येत नव्हती. लग्न समारंभ आनंदाने अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर वराडस राजा इंद्रसेन नैषध्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला मुलीला आग्रह करून ठेवून घेतले. अगदी कृष्ण रुक्मिणी सारखा चित्रगंध सिमितिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्याची सर्व हौसमौस चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दास दासी आणि मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनजोगती झाली पण त्या धावपळीने राजाला फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते. म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एका मुख्य शरीररक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणाने विहार करू लागले. बाकीचे सारे सेवक सैन्य यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपल्या राजाच्या म्हणजेच आपल्या जावयाच्या रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे. यमुनेच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्याच वेळात ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली. त्या सरशी लोक आकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर होते पण अशा स्थितीत काय करावे ते त्यांना कळत नव्हते. धावत पळत आणि रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि त्याला त्यांनी ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बडवतच राजा यमुना काठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितिनीही तेथे आली. सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले. सिमितिनीची आई आपल्या मुलींच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सिमितिनीचा त्यावेळचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणी खूप तापले. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सिमितिनीच्या बरोबर शोक सागरात आकांत बुडाले. दुःख
दुःखाचा अतिरेक झाल्याने सिमितीने तेथेच बेशुद्ध पडली. तेवढा चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेच्या विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालच्या जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत अतिशय शोक करू लागली. माझा एकुलता एक लाडका बाळ या कालिंदीने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे. माझी आंधळ्याची आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाडस कोठे आहे? माझा चित्रगंधा कुठे लपलाय? कुणीतरी मला दाखवावं. मी पूर्वी काय पाप केले होते? भगवान शंकराचे प्रदोष व्रत मध्येच सोडले का? शिवरात्रीला उपासना करता जेवण केले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले गेले का? असे मी केले तरी काय? विष्णू आणि शंकर यांच्यात मी कधी भेदभाव केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोडा घातला का? आणि पंक्तिभेद केला का? मी दुसऱ्यांच्या धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का? माझ्या हातून असे भयंकर काय घडले तेच मला कळत नाही. का मागच्या जन्मी दान देते म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले का? कुणी दाता दान करेल असेल त्यामध्ये मी विघ्न आणले होते का? कुणाच्या तोंडाचा घास काढून मी घेतला का? मी कधी गुरुचा द्रोह केला का? पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवले होते का? हरिणी आणि त्यांच्या पाडसाला मी कधी वीराचे दुःख दिले का? काही कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी कसे नष्ट झाले? अशी त्या मुलाची आई जोरजोराने रडत होती की मी कोणते असे पाप केले होते की माझ्याकडून माझा मुलगा हिरावून गेला, माझ्याकडून माझा मुलगा मला सोडून चालला गेला. अशी जोरजोरात आकांत करून त्याची मुलाची आई रडत होती, चित्रवर्माची आई. मग नंतर प्रधानांनी मंत्र्यांनी राजा राणींना कसे बसे सावरले. चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन त्याची पत्नी लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले. नैषद्य देशाचे शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळलेले शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले. पण शत्रूंना त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सिमितीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला. आता मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टीची तिला स्मरण झाले. ती म्हणाली होती केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी पण सोमवारचे व्रत सोडू नको. आणि सिमितीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले. नंतर 8 दिवसांनी 1100 ब्राह्मणाची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेली. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेले. तेथील नागलोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार आश्चर्यचकित झाला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चिंत्रिणी, शाकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुण्या होत्या. त्यांच्या सर्व अंगाला दिव्य सुगंधित येत होता. तपस्याचे तप मोडले तर सौंदर्य त्याला लाभले होते. सर्व विस्तीर्ण लांब रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहूनही येथील नागलोकाचे सुख जास्त श्रेष्ठ वाटत होते. पाताळ नगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्यांनी चित्रगंधाला आणि तक्षकाला उभे केले. चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत सविस्तरपणे सांगितली. तक्षकाने विचारले तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करतात? आम्ही भक्ती करतो भगवान शंकराची. शंकर कृपेचा महिमा फार अगाध आहे. चित्रगंधाने असे उत्तर दिले. प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकरांनीच निर्माण केली आहे. या अनंताचा ब्रह्मांडाचा सारा त्यानेच मांडला आहे. त्याची इच्छा जर बदलली तर एका क्षणात तो त्यांनी निर्माण केलेला सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकेल. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली असतात. प्रकृती ती पुरुष एक रूप होऊन आदिपुरुष सामावतात. आदिपुरुष ज्याला म्हणतात तो आदिपुरुष म्हणजेच हर साम सदाशिव. त्याचीच मनापासून भक्ती आम्ही करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती तिघून उत्पन्न झाले. त्यांना सत्वांश म्हणून त्यांनी विष्णूची निर्मिती केली. रजांश म्हणून चिरंजीस म्हणून निर्माण केले. त्याने तमांश म्हणून रुद्र निर्माण झाला आणि पुराण पुरुष असणारा साम सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव आहे. आम्ही आमच्या महादेवाची मनापासून पूजा भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्व, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू सर्व व्यापूनही जो शिल्लक उरला आहे त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेने फुले, वनस्पती, लता, वेली सर्व काही निर्माण झाले आहेत. कैलासनाथाने ही पृथ्वी सर्व विश्व व्यापले आहे. त्याचे आम्ही नम्र उपासक आहोत. तेजस्वी अशा सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखे आहे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे ज्याचे अंतःकरण आहे, बुद्धी ज्याची दुहीन आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष ठाम सदाशिव आहे. जितके जितके देव आहेत ते सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्यांच्यापासून हात जोडून सदोसदीचे उभे असतात. अशा शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करणार. मी म्हणजे शंकराचा दासाचाही दास आहे. चित्रगंधाचे हे नम्र आणि चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने स्वतः सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले
चित्रगंधा, तू मला फार आवडतोस. देवांना कष्टाने सुद्धा तू मिळणार नाही. अशा कित्येक गोष्टी येथे आहेत. तेव्हा तू माझ्याजवळच येथे राहा अशी माझी इच्छा आहे. चित्रगंध म्हणाला, नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक असा पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमारी पत्नी सिमितीनी फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून कदाचित तिने प्राण सोडला असेल. माझ्या घरी माझ्या आई वडिलांच्या पायांची मी सेवा कधी करेल असे मला वाटत आहे. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज रोज एखाद्या माशासारखी तडफडत असेल. तिचे सारे प्राण नेत्रात गोळा झालेले असतील. तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन मला सोडा असे चित्रगंधाने त्या नागराजाच्या महाराजांना सांगितले. मग कळकळीने अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले. त्या राजाचे आणि तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला आधार वस्तू देणगी म्हणून दिल्या. त्याच्याबरोबर सहस्रनागाचे बळ दान दिले. म्हणून जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल त्यावेळीच माझे स्मरण कर. तेव्हा मी तुझ्या जवळ येईल. तुझे सर्व काही संकट दूर करेल असे आश्वासन दिले. त्या राजाने पृथ्वीवरनं मिळणारी रत्न, चिंतामणी, सप्रेम भेट म्हणून मिळालेल्या सर्व वस्तू बांधल्या. त्याचे पर्वता एवढे गोठडे केले. राक्षसांच्या डोक्यावर ते भले मोठे गाठोडे देऊन एक नागाच्या फणीवर बसवून पाण्यामधून तक्षक राजाने त्यांना दिले आणि मग यमुनेच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमितीने यमुनेचे स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघंही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते. एकमेकांशी पण बोलत मात्र कोणीच नव्हते. त्याने सिमितीनेला आपली ओळख दाखवली नाही आणि सिमितीनेला मात्र चित्रगंधाने ओळख दाखवली नाही. चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने घातली होती गळ्यामध्ये आणि त्याच्या कमरेचा कंबरपट्टा पाचूंनी सुंदर नक्षीकाम केले होते. त्याचा प्रकाश धरणीवर पडत होता. कंबरपट्ट्याचा तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवतांच्या आशेने हरणे इकडे तिकडे पडत होती. अंगाला चंदनाचा सुवास येत होता. त्यामुळे अवतीभोवती भुंगे गुजराव करीत होते. चित्रगंध राजाला एक टक पाहून तिचे मन तृप्त होत होते. टक लावून सिमितीने त्याच्याकडे पाहत होती. चित्रगंधही तटस्थ राहून सिमितीनीकडे तिच्याकडे पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशीपेक्षा जिचे दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती. पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते. डोळ्यात काजळ नाही रेखले होते. चिंतेने तिचे शरीर अतिशय क्रूर झालेले होते. ग्रहण काळा चंद्राला राहून एक असावे असे ती कोमलांग काळवंडलेली दिसत होती. हळूहळू राजा चित्रगंध पुढे आला आणि त्याने तिला विचारले, आपण कोण आहोत? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितीनेने चित्रगंधाला सविस्तर सांगितले. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सिमितीनीच्या मैत्रिणी तिच्या जवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यात नावेतून पाण्यात पडून मरण पावला आहे. हिच्या सासू सासऱ्यांनी शत्रूंनी कैदेमध्ये पकडून ठेवले आहे. हिचे सुंदरीचे या सुंदरीचे त्यामुळेच असे हाल झाले आहेत. आज हिची दयनीय अवस्था झाली आहे. तिची अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि आपल्या उत्तरीयाने तो आपले डोळे पुसत म्हणाला, सिमितीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्यांचे नाव गाव विचारा, कुठून आले, सर्व काही विचारा. त्याबद्दल जाणून घेण्याची मला सुद्धा इच्छा आहे असे सिमितीने सांगितले. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला. तो लटकतच तिला म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. 3 लोकात आम्ही मुक्तपणे संचार करतो. भूत वर्तमान भविष्य सर्व काही आम्हाला ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्या जवळ जाऊन चित्रगंधाने सिमितीनीचा हात आपल्या हातात धरला. तिच्या कानात सांगितले हळूच, मुली, तुझा पती मेला हे खरे नाही. तो अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी तुला येऊन भेटेल आणि तुझी त्याची भेट घडवून आणेन. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो असे चित्रगंधाने त्या सिमितीनीला सांगितले. तुझे ऐश्वर यापुढे सतत वाढत राहील. तुझे अखंड सौभाग्य राहील. तू 3 दिवस ही गोष्ट मात्र कुणाला सांगू नको. सिमितीनीने खालच्या मानेने चोरून त्या चित्रगंधाकडे पाहत होती. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात गुंजत होते. खरोखर हाच तर आपला पती नाही असे तिला वाटले. पण तो तर मृत्यू पावला आहे. तो परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण केले. परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. खरोखर हा जर परपुरुष असता तर मग याने माझा हात पकडण्याची धाडस केलेच नसते आणि पुरुषाबद्दल माझ्या मनात प्रेम दाटून येत आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजे माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करेल, 11 लाख वाती लावेल, 11 लाख बिल्वपत्रे तुला वाहील. सिमित्रिणीचे अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाले असता चित्रगंध म्हणाला, सुकुमार स्त्रिये, आता तू खरोखर घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने सांगता सिमितीनी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सगळ्या तिला म्हणाल्या, सिमितीनी, तू विश्वास ठेव. तो नक्की राजा चित्रगंध आहे. त्याच्याशिवाय असा तुझा हात धरण्याचे
धरण्याचे धैर्य दुसरं कोण करेल. तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे पाहिलेस ना, पुरे ग पुरे, आता बडबड करू नका. थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय काय होईल. असे म्हणून सिमी सगळ्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर नकळत सौभाग्याची कळा झंपू लागली. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषध्य नगरी जवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले. तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला. सहस्र नागाचे बळ येऊन चित्रगंध आपल्या राजाकडे गेला आला आणि तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाही तर त्याच्याशी युद्ध करून त्याच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. वडिलांना पाहताच चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घ्यावी असे तिला वाटले. 14 वर्षानंतर श्रीराम कौशल्याला भेटत आहे असे हे माय लेकराची भेट पाहून वाटत होते. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मदाला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, तसेच चित्रगंधाला पाऊल लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राज्य व सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तमोत्तम दागिने मौल्यवान वस्तू नजराने धावत घेत होते. औषधी वनस्पतीसाठी सुद्धा संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यासारखे जसं वाटत होते. संपूर्ण पृथ्वीला पसरलेला तसाच आनंद चित्रगंधाच्या परत येण्याने आजही दाटला होता. नंतर सर्व नैषध्यपुरी लता पल्लव पताकांनी शृंगारले होते. माता पित्यासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळण्यासाठी त्याने राजाकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले होते. अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही त्याला सुचेना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंद शुभ होऊ लागले. त्याचा कंठदार भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तन ऐकून सांगितले त्यांनी राजाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला. सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागले आणि राजाने आपल्या खजिना सर्वांसाठी उघडा केला व ज्याला जे जे हवे असेल ते घेऊन दिले आणि घेऊन जावे असे सांगितले. जय जय उमानाथ पतीयै नमः, जय जय उमाशंकराय नमः, उमापतीयै नमः, हर साम सदा शिवाय नमः, नमः पार्वती पते हर हर महादेव शंभू असे आनंदाने जयघोष केला आणि नाचत होते. त्याच्या पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत येतो. सिमी-तिनेला सख्याने उत्तम प्रकारे सजवले होते. शिवनामाचा जय जयकार करीत जिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले होते तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले होते. कपाळी कुंकवाचा सौभाग्य तिला पुन्हा एकदा लावला होता. दशोगनी वेडा करून तिला खायला दिला होता. एक जण तसेच पुढे करीत होते. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमी-तिनेला बघायला राजवाड्यात गोळा झाल्या होत्या. सिमी-तिनेच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले, पोरी, तुझे सौभाग्य अखंड राहील. खरोखर पुन्हा तेजाने तुझे सौभाग्य अखंड जगमत राहील. तू अशीच सुखात राहशील. सोमवारची व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सिमी-तिनेने शंकराला म्हटल्याबरोबर 11 लाख दाम्पत्याच्या व्रताच्या दिवशी तिने पूजन केले. 11 लाख वाती लावल्या. 11 लाख बिल्वपत्रे सिमी-तिनेने वाहिली अर्पण केली. तेवढा चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजा खूप खूप आनंदित झाला. दशोदिशा अतिशय पुलकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आले. तेथे पुन्हा चित्रगंध सिमी-तिनेचा विवाह सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमी-तिनेची भेट घेतली. पाताळ नगरीतील आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमी-तिनेला घालावयास दिले. पाताळ नगरीतली सुगंधराज आपल्या हाताने त्याने सिमी-तिनेला लावल्या. लावण्यवती सिमी-तिने आता पाताळ नगरीच्या आभूषणांनी आणखीन जास्त सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या आणि आपल्या सासू सासऱ्यांना सिमी-तिनेने नम्रपणे नमस्कार केला. तेव्हा तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे असे त्यांनी तिला शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वजण परत नैषध्य नगरीला आले. पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले राज्य आपल्या मुलांच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेला. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखे म्हणजे चित्रगंधासारखेच तेजस्वी 8 वस्तू सिमी-तिनेला दिले. 8 पुत्र झाले आणि मग सिमी-तिनेला
8 पुत्र झाले. चित्रगंध समितीने 10,000 वर्ष पृथ्वीवर सुखाने राज्य केले. पूर्वीच्या नलराजाप्रमाणे चित्रगंधानेही आपले चांगले कीर्ती 10 देशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्री, सोमवार, प्रदोष, दुर्गाष्टमी हे व्रत निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवले. समितीनेची सुद्धा कीर्ती 10 देशात पसरली. असे हे समितीचे सुंदर अखंड सौभाग्यकारक वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे रोज ऐकतील त्यांचे सौभाग्य अखंड राहील. कुणाचा पती जर दूर गेला असेल तर तो पती पुन्हा लवकर परत येईल. ज्या विधवा स्त्रिया हे आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मात सुंदर अखंड सौभाग्यवती राहतील. त्यांचा चिरंतर अखंड सौभाग्याचा राहील. आणि म्हणून एकदा सुरू केलेले सोमवारचे व्रत कोणी सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्यावर एखाद्याला हरवलेला मुलगा त्याला पुन्हा येऊन भेटेल. हे आख्यान ऐकणार आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य वाढेल, ज्ञान आणि विद्या प्राप्ती होईल आणि मृत्यूचे गंडांतरे टळेल. जवळचे गेलेले धन प्राप्त होईल. त्यानंतर शत्रूचा त्यांच्याकडून अगदी सहजपणे पराजय होईल. हे समितीचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे तीर्थ मानलेले प्रयागराज तीर्थ आहे. भक्तरूपी माघ मासात यात स्नान करताच लागलेले सर्व पापे नष्ट होतील. त्यांना शिवपदाची प्राप्ती होईल. समितीचे आख्यान म्हणजे एक अमृत आहे. फक्त संचनांनी प्यावे. निंदक, राक्षस, तापट इत्यादी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी अहंकार रूपी मध्येच प्यावे. असे हे समितीचे आख्यान होते. तर मी ते तुम्हाला सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे समितीचे आख्यान आवडले असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून, कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. माझा आत्मविश्वास वाढवा. दुर्गा अष्टमीच्या दिवशी पण पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. प्रदोष काळामध्ये, प्रदोष काळाच्या वेळेस दूध, पंचामृत, पाण्याने, मधाने, दह्याने पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. पार्थिव शिवलिंगावर तांदूळ अर्पण करावे. काळी तीळ, मिरी, लवंग, शहद वगैरे अर्पण करून गुलाबाचे फूल, बेलवपत्र, धतुऱ्याचे फळ, धतुऱ्याचे फूल अर्पण करावे आणि भगवान शिवाला मनातल्या मनात प्रार्थना करावी. आपली झोली पसरावी. भगवान शिव हे खूप भोळे आहेत. अतिशय भोळा साम सदाशिव सर्व भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मुलांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात. म्हणून दुर्गा अष्टमीला ही व्रतकथा सर्वांनी ऐकावी आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. पार्थिव शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर अर्धा तास घरात राहू द्यायची. संध्याकाळ म्हणजेच रात्र होण्याच्या अगोदर तिला विसर्जन करावी. अशा प्रकारे पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना करावी आणि भगवान शिवाला, हर साम सदाशिवाला, उमापतीला, शिवशक्तीला प्रसन्न करून घ्यावे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय श्री महाकाल.